महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकींमध्ये महायुतीनं महाविकास आघाडीला दोबिबचाड दिलाय। महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे, तर त्या पाठोपाठ शिवसेनेनं देखील बाजी मारल्याचं पाहायला मिळतं। मात्र महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस वगळता कोणत्याही पक्षाला चांगलं प्रदर्शन करता आलेलं नाहीये। ठाकरेंची शिवसेना, पवारांच्या राष्ट्रवादीचा दारुण पराभव झालाय। बघूयात राज्यभरातल्या नगर परिषद नगरपंचायतींचा सविस्तर धिंडोळा घेणारा एक स्पेशल रिपोर्ट। या निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होणार आहे, त्यामुळे ते बाहेरच पडले नाहीत किंवा कमी पडले। जनतेने सुद्धा ठरवलं की त्यांना देण्यासारखं काहीच नाही, म्हणून 2 आकडी सुद्धा ते पोहोचू शकले नाही। तुम्ही आकडे पहा ना, आकड्यामध्ये अजिबात बदल झालेला नाही। महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपनं गुलाल उधळलाय। सर्वात जास्त जागांवर विजय मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय। भाजप पाठोपाठ शिवसेना आणि राष्ट्रवादीनं देखील अनेक नगर परिषदांवर त्यांचा झेंडा फडकवला। महाराष्ट्राच्या मिनी विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीनं वर्चस्व प्रस्थापित करत महाविकास आघाडीला धूळ चारली आहे। महाराष्ट्रात भाजपनं 124 नगर परिषदांवर झेंडा फडकवला। शिवसेनेनं 61 ठिकाणी सत्ता स्थापन केली आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 36 नगर परिषदांवर विजय मिळवला। काँग्रेसला 27 नगर परिषदांवर सत्ता स्थापन करण्यात यश आलं, तर ठाकरेंची शिवसेना 8 आणि पवारांच्या राष्ट्रवादीला 12 नगर परिषदांवर विजय मिळवता आलाय। स्थानिक आघाडींनी 20 ठिकाणी सत्ता स्थापन केली आहे। महाराष्ट्रात महायुतीनं 221 नगर परिषदांवर झेंडा फडकवला। महाविकास आघाडीनं 47 नगर परिषदांवर सत्ता स्थापन केली आहे आणि स्थानिक आघाडीनंही 20 नगर परिषदांवर विजय मिळवलाय। या निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होणार आहे आणि त्यामुळे ते बाहेरच पडले नाहीत किंवा कमी पडले, कारण त्यांना असं वाटत होतं की आता जर आपण हारलोय हे लोकांना लक्षात आलं तर पुढे महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, त्याच्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांचं मॉरल डाऊन होईल। त्यामुळे आता ते हे सांगायला मोकळे आहेत की आम्ही फार सिरियसली घेतलं नाही, आम्ही त्याच्यामध्ये उतरलो नाही। महाराष्ट्राच्या जनतेनं भाजपला दिलेल्या कौलनंतर भाजपनं जनतेचे आभार मानले, तर विरोधकांवर देखील टीका केली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं, तर रवींद्र चव्हाण यांच्या टीकेनंतर संजय राऊतांनी देखील भाजपवर पलटवार केलाय। आदरणीय उद्धवजी तर असंही म्हणाले की मला महाराष्ट्राच्या जनतेला देण्यासारखं काहीच नाही। हो, बरोबर आहे, त्यांना महाराष्ट्रातील जनतेला देण्यासारखं काहीच नाही आणि म्हणून जनतेने सुद्धा ठरवलं की त्यांना देण्यासारखं काहीच नाही, म्हणून 2 आकडी सुद्धा ते पोहोचू शकले नाही। तुम्ही आकडे पहा ना, आकड्यामध्ये अजिबात बदल झालेला नाही। अजिबात बदल झालेला नाही त्यांच्या आकड्यात। भारतीय जनता पक्षानं मशीन त्याच पद्धतीनं फिट केल्या, तेच आकडे राहायला पाहिजे, आकडे तरी बदलायला पाहिजे होते। भारतीय जनता पक्ष त्याच्यामुळे पैशाचा जो गारपीट झाली, पैशांची जी गारपीट झाली, त्या गारपीटीपुढे कोण टिकणार? महाराष्ट्राच्या जनतेनं विकासाला कौल दिल्याचं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला। काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीला जनतेनं नाकारल्याचं त्यांनी म्हटलंय, तर सत्ता आणि पैशांच्या जीवावर भाजपनं निवडणूक जिंकल्याचं प्रतिउत्तर नाना पटोले यांनी दिलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आपले अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती ही प्रचंड ताकदीने, एकनाथ शिंदेजी असतील, अजितदादा असतील, सर्वांनी त्या ठिकाणी चांगली आघाडी घेतलेली आहे आणि काँग्रेस, उबाटा आणि शरद पवारजी यांना जनतेने नाकारला आहे। निवडणुकीमध्ये सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे जे बीजेपीचं नवीन धोरण आहे, त्याच्यामध्ये अनेक लोक त्या प्रलोभनात येतात आणि मग 5 वर्ष महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये लोक गुंतलेले असतात। त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं आम्ही आत्मचिंतन करू। विदर्भात भाजपनं 55 ठिकाणी विजय मिळवलाय। शिवसेना 11, दादांच्या राष्ट्रवादीनं 2 ठिकाणी विजय मिळवला, तर काँग्रेस 19, ठाकरेंच्या शिवसेनेला 2, तर पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या आहेत।
तर स्थानिक आघाडीला 7 ठिकाणी विजय मिळाला. मराठवाड्यामध्ये एकूण 52 जागा. मराठवाड्यात देखील भाजप आघाडीवर आहे. भाजपचा 18 ठिकाणी विजय झालाय. शिवसेनेचा 11, राष्ट्रवादीचाही 11 ठिकाणी विजय झाला. तर काँग्रेसला 4, ठाकरेंच्या शिवसेनेला 3, पवारांच्या राष्ट्रवादीला 2 आणि स्थानिक आघाडीला 3 जागा मिळाल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रात देखील भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. भाजप 21, शिवसेना 15, राष्ट्रवादी 6 तर काँग्रेस 1, ठाकरेंची शिवसेना 1, पवारांची राष्ट्रवादी 2 आणि स्थानिक आघाडीचा 3 ठिकाणी विजय झालाय. पश्चिम महाराष्ट्र एकूण जागा 60. पश्चिम महाराष्ट्रात देखील भाजपनंच गुलाल उधळला. 21 ठिकाणी भाजपचा विजय झालाय. शिवसेना 14, राष्ट्रवादी काँग्रेस 14, काँग्रेसला 2 ठिकाणी विजय मिळवता आलाय. ठाकरेंची सेना 1, पवारांच्या राष्ट्रवादीनं 3 ठिकाणी सत्ता स्थापन केली. तर स्थानिक आघाडीला 5 ठिकाणी यश आलेलं आहे. कोकणात भाजपनं 9 ठिकाणी विजय मिळवलाय. शिंदेच्या शिवसेनेनं 10 तर राष्ट्रवादीला 3 ठिकाणी विजय मिळवता आला. तर काँग्रेसनं 1, ठाकरेंच्या शिवसेनेनं 1, पवारांच्या राष्ट्रवादीनं 1 तर स्थानिक आघाडीनं 2 ठिकाणी विजय मिळवलाय. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने मैदान मारलंय. कारण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांनी एकामागून एक सभांचा धडाका लावला होता. तर दुसरीकडे पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना कुठेच दिसली नाही. दरम्यान तेच चित्र या निवडणुकीतही पाहायला मिळालं आणि महायुतीनं महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.